लाडकी बहीण योजना अतिशय आनंदाची बातमी। तुम्ही बघा इथं मेसेज मी तुम्हाला दाखवलेला आहे प्रूफ म्हणून। आज 7 तारीख आहे, 7 मार्च 2025 वाटप सुरू झालेलं आहे। इथं कमेंट सुद्धा बघू शकता। 1,500 रुपये आले, 3,000 रुपये येणार होते, 1,500 रुपये झाले। अमरावती डिस्ट्रिक्ट जिल्हा तुम्ही बघू शकता। इथं ठाण्यामध्ये सुद्धा पैसे काही ठिकाणी आलेले आहेत। सोबतच जे काही छत्रपती संभाजीनगर आहे इथं सुद्धा पैसे आलेले आहेत। बँकेत तुफान गर्दी आहे, परंतु तुम्हाला हे 2 काम करावे लागणार आहेत तरच तुम्हाला हा मेसेज येणार आहे। बघा आजचा मेसेज आहे हा 7/3 तुम्ही इथं बघू शकता। आपल्याला हा मेसेज भेटला आहे आपल्या एका आपण ज्यांचा फॉर्म भरला होता त्यांच्याकडून हा मी मेसेज घेतलेला आहे खास तुमच्यासाठी। तर लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, वाटप जे आहे हे सुरू झालेलं आहे। अतिशय आनंदाची बातमी आहे। आता फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही हप्त्याचे पैसे येणार होते, परंतु लक्षात घ्या आता फक्त तुम्हाला म्हणजे आज 7 मार्च रोजी पूर्वसंध्येच्या अगोदर तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता मिळणार आहे। म्हणजे आज फक्त तुम्हाला 1,500 रुपये मिळणार आहेत आणि जे 1,500 रुपये मार्चचे आहेत ते उद्या तुम्हाला मिळणार आहेत। उद्या 8 मार्चला ते मिळणार असल्यामुळं लक्षात घ्या, कुणीही टेन्शन घेऊ नका। लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। लाडकी बहीण अतिशय आनंद झालेला आहे। तुफान गर्दी ही आता आपल्याला पाहायला मिळत आहे। लाडक्या बहिणींना साडी सुद्धा मिळत आहे। बँकेमध्ये लाडक्या बहिणींनी तुफान गर्दी केलेली आहे, कारण त्यांच्या लाडक्या भावांनी त्यांचं जे वचन आहे ते पूर्ण केलेलं आहे। आणि मार्च महिन्याचा आता जो हप्ता आहे तो फक्त राहिलेला आहे। फेब्रुवारीचं वाटप हे सुरू आहे। दुसरा टप्पा आता तुम्हाला 2 वाजल्यापासून पुढे पाहायला मिळणार आहे। त्याच्यानंतरच तुम्हाला संध्याकाळी 4 वाजताच्या पुढे हे तिसरा टप्पा जो आहे तो वाटप होणार आहे। आज 3 टप्प्यात हे वाटप जे आहे ते होणार आहे। स्वतः अदिती तटकरे मॅडम यांनी तर माध्यमांशी बोलताना सुद्धा सांगितलं, कारण आज सुद्धा त्या माध्यमांशी बोलत होत्या। परंतु लक्षात घ्या तुम्हाला कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे येत आहेत। फेब्रुवारीचा जो 8वा हप्ता आहे, लक्षात घ्या आता फक्त फेब्रुवारीचा 8वा हप्ता हा सुरू झालेला आहे। त्यामुळं फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यात आलेला आहे। जिल्हे कोणते आहेत, कोणत्या त्या बँका आहेत, तुम्हाला कोणती ती 2 कामं करायची आहेत जेणेकरून तेव्हा तुमच्या मोबाईलवरती मेसेज येईल किंवा तुमच्या खात्यात तुमच्या जी कोणती तुमची बँक असेल त्या बँकेत पैसे येणार आहेत किंवा तुमच्या मोबाईलवरती मेसेज येणार आहेत। हे सांगण्यासाठी तुम्हाला काय कामं करायचे हे आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण लक्षात घ्या जरी फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला जमा झाला असेल तरी मार्चचा भेटेलच असं काही नाही। तुम्हाला हे काम करणं अतिशय गरजेचं आहे। त्यामुळं व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे, शेवटपर्यंत पाहायचा आहे। आणि आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा। बघा तुम्हाला व्हिडिओ आवडतात परंतु तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे तुमच्यापर्यंत खरी आणि लवकर माहिती पोहोचत नाही। त्यामुळे आता चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट्स करा। कमेंटमध्ये एवढंच लिहा तुमचा जिल्हा आणि किती पैसे आले हे लिहा आणि एक लाईक करा प्लीज, कारण आपण तुमच्यासाठीच व्हिडिओ बनवत असतो। तर हे खुशखबर तुम्हाला मी दिलेली आहे। तुम्हाला मी परत एकदा तो मेसेज दाखवत आहे। तो मेसेज तुम्ही इथं बघू शकता स्क्रीनवरती। बघा 1,500 रुपये क्रेडिटेड टू अकाउंट ऑन 7/3 टुडे आजचा मेसेज आहे। स्क्रीनशॉटसुद्धा मी व्यवस्थित तिथं लावलेला आहे। त्यामुळे कोणीही टेन्शन घेऊ नका। काही क्षणात कोणत्याही क्षणात तुमच्या मोबाईलवरती मेसेज येऊ शकतो। धडकन खटाखट पैसे वाटप सुरू आहे। वितरणाचा धडाका तिथं सुरू झालेला आहे। एकदम अतिशय लाडकी बहीण खुश झालेली आहे। तुफान तिथं आता गर्दी आहे, परंतु अशा काही लाडक्या बहिणी आहेत ज्यांना पैसे येत नाहीत। याचं कारण पुढे स्पष्ट झालेलं आहे। बघा 2.5 कोटी लाडक्या बहिणींना वाटप होणार आहे। त्यामुळे तुफान गर्दी तर झालेलीच आहे। बँकेमध्ये जे काय आहे ते लाडक्या बहिणींची गर्दी झालेली आहे, कारण त्यांचे जे 1,500 रुपयाचा जो मेसेज त्यांना आज आलेला आहे ते 1,500 रुपये काढण्यासाठी ते लाडक्या बहिणी हे करत आहेत पैसे काढण्यासाठी। कारण तुम्हाला माहिती आहे की परत बँक पैसे काढते, बॅलन्स डिडक्ट होतो, ह्या सगळ्या गोष्टी होतात। तर ते तुम्हाला करायचं आहे। तर आता कारणं पुढे आलेले आहेत, ती कारणं तुम्हाला मी सांगतो। कारणं एकदम महत्त्वाची आहेत, लक्षात घ्या। 5 कारणं आहेत आणि काम कोणतं करायचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार। आधी कारणं सांगतो मग काम सांगतो। बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। कारणं तुम्हाला मी आधी सांगतोय, सगळ्यात महत्त्वाचं जे कारण आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणारच आहे। परंतु त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतोय की कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे जे वाटप आहे ते आता सुरू आहे। सुरू झालेल्याचं वाटप मी तुम्हाला सांगतोय। अमरावती, धुळे, जालना, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, पुणे, रायगड, सातारा, सांगली, सोलापूर अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांपासून सुरुवात झालेली आहे। दुपारी 2 वाजता नवीन अजून जिल्हे त्याच्यामध्ये ॲड होतील। 4 वाजता नवीन जिल्हे ॲड होतील आणि 2.5 कोटी लाभार्थी आहेत। त्याच्यातल्या काही जवळपास 70 ते 60 लाख लाडक्या बहिणींना वाटप हे आलेलं आहे। ज्या उर्वरित लाडक्या बहिणी त्यांना कधी मिळणार, त्यांना सुद्धा आजच मिळणार, परंतु त्यातल्या काही लाडक्या बहिणींना मिळणार नाही। कारण पुढे आलेलं आहे ते म्हणजे पहिलं कारण तुम्हाला मी सांगतो आहे ते म्हणजे लाडक्या बहिणींचं उत्पन्न वाढ भरपूर लाडक्या बहिणींचं झालेलं आहे। त्याच्यामुळं तिथं त्यांना योजनेतून काढण्यात आलेलं आहे। त्यांचं आता तुम्ही म्हणाल उत्पन्न कसं चेक केलं, बघा तुमच्या बँकेमध्ये कोणतीही बँक असू द्या तिथं आधार कार्ड असतं आणि आधार कार्डला जर पॅन कार्ड लिंक असेल तर तुमचं जे काही इन्कम टॅक्स वगैरे आहे, जर तुम्ही इन्कम टॅक्स कोण भरत असेल घरातलं तर तिथं कळतं। आणि ते इन्कम टॅक्स तेव्हाच भरतो जेव्हा आपण 5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असतं किंवा काय असतं, त्यावेळेस त्यांना तिथं हा मेसेज येणार नाही, हे लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला। तर
त्यामुळं हे पहिलं रिझन आहे. दुसरं रिझन, भरपूर लाडक्या बहिणींनी 4 चाकी वाहन घेतलेलं आहे. आता अलीकडच्या काळामध्ये 4-5 महिन्यात 4 चाकी वाहन घेतलं असल्यामुळे त्यांना या योजनेतून बाहेर काढले गेलेलं आहे. तिसरं कारण जे पुढं आलेलं आहे ते म्हणजे भरपूर लाडक्या बहिणींना स्वतःचा जॉब लागलेला असल्या कारणानं त्यांचं उत्पन्न वाढलं आहे, त्यामुळे ते तिथं अपात्र ठरले गेलेले आहेत. आणि पुढचं म्हणजे तुम्ही इतर कुठल्या तरी योजनेचा लाभ घेत असाल, जसं की संजय गांधी निराधार योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर आता फक्त तुम्हाला कुठल्या तरी एकाच योजनेचा हा लाभ मिळत आहे. अशी महत्त्वाची कारणं आता पुढे आलेली आहे. आता तुम्हाला एक काम करायचं आहे, तुमची बँकेचं खातं कोणत्या बँकेत आहे हे तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगायचं आहे. बघा, तुम्ही जोपर्यंत बोलणार नाही तोपर्यंत तुम्हाला काही समजणार नाही. तुमचं खातं कोणतं आहे आणि तुमची बँक कोणती आहे, तुमचा जिल्हा कोणता आहे, खटाखट पटकन सांगा. आता मी तुम्हाला सांगतोय काय करावं लागणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला आता अर्ज पडताळणीला सामोरं जावं लागेल, तेव्हाच तुम्हाला तिथं हे होईल. कारण भरपूर लाडक्या बहिणींना अर्ज पडताळणी अजून झालेली नाही. ज्या लाडक्या बहिणींची अर्ज पडताळणी राहिलेली आहे अशाने 3 कामं करायची आहेत. पहिलं म्हणजे उत्पन्नाचा दाखला काढून ठेवा. मी परत एकदा सांगतोय, उत्पन्नाचा दाखला काढून ठेवा. आणि ज्या लाडक्या बहिणींचं बँकेतलं नाव आणि आधार कार्डवरचं नाव वेगवेगळं आहे त्यांनी कृपया करून ते एक करून घ्या. स्पेलिंग असेल, बर्थ डेट असेल, नाव असेल, व्यवस्थित सगळं जर सेम असेल तरच तुम्हाला पैसे येतील, अन्यथा पैसे येणार नाही. हे 2 कामं तुम्हाला अतिशय महत्त्वाचे आहेत. पहिलं काम उत्पन्नाचा दाखला, दुसरं म्हणजे आधार कार्ड अपडेट करायचे. आधार कार्डवरची माहिती आणि बँकेतली माहिती जर वेगवेगळी असेल तर तुम्हाला मेसेज येणार नाही. जर तुमचं व्यवस्थित नीट असेल तर 100% तुमच्या मोबाईलवरती अशा प्रकारचा हा मेसेज तिथं बघू शकता. तुम्हाला तारीख 1,500 रुपये आणि टुडे आजचं सुद्धा तुम्हाला मी डिटेलमध्ये, एवढं डिटेलमध्ये कोणी सांगत नाही तेवढं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतोय. त्यामुळं प्लीज आपल्या चॅनलला सपोर्ट करा. आपला चॅनल हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स करा. आता सोबतच तुम्हाला मी हे सुद्धा सांगतोय की बघा, जो तुमचा मोबाईल नंबर आहे ज्याच्यावरती मेसेज येतो तोच तुमचा आधार कार्डला लिंक असणं गरजेचं आहे. तोच नंबर तुमच्या बँकेत सुद्धा लिंक असणं गरजेचं आहे. जर तो वेगवेगळा असेल तर तुम्हीच मला सांगा मेसेज कुठल्या मोबाईलवर येणार. जर तुमचा चालूचा मोबाईल नंबरच वेगळा असेल तर तुम्हाला मेसेज येणार नाही. त्यामुळं ते जो नंबर आहे तुमचा आताचा तो सुद्धा अपडेट करून घ्या. आधार कार्डला अपडेट करून घ्या, बँकेला अपडेट करून घ्या. आता तुम्ही म्हणाल कोणत्या बँकेत पैसे येणार. आणि ह्यासोबतच एक आनंदाची बातमी, तुम्हाला उद्या किंवा परवामध्येच गॅस सिलेंडरचे पैसेसुद्धा वाटप होणार आहेत. गॅसचे सुद्धा ज्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च हप्ता येईल अशाच लाडक्या बहिणींना तिथं पैसे येणार आहेत. आता पैसे कुठे जमा होणार बघा, सगळ्यात प्रथम पोस्टाच्या खात्यात पैसे येणार आहेत. खालोखाल सरकारी ज्या बँका आहेत, SBI असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, बँक ऑफ इंडिया असेल, अशामध्ये येणार आहेत. त्याच्या खालोखाल लगेच प्रायव्हेट बँका. आता ज्या लाडक्या बहिणींना पैसे आलेत त्यांची बँक कोणती आहे त्यांनी प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुमची बँक कोणती आहे आणि तुमचा जिल्हा कोणता आहे, म्हणजे आपल्याला सगळ्यांना कळेल. सोबतच ज्या लाडक्या बहिणींनी रेशन कार्डची EKYC केलेली आहे अशाच लाडक्या बहिणींना पैसे आलेले आहेत, हे लक्षात ठेवा. रेशन कार्डची EKYC केली नसेल तर जरी तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता आला असेल तरी मार्चचा येईल ह्याची काही शाश्वती नाही. त्यामुळे रेशन कार्डची EKYC करून घ्या, तरच तुम्हाला मार्चचा देखील दुसरा हप्ता जो आहे 1,500 तो सुद्धा मिळणार आहे. आता हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा समजेल की वितरण हे वाटप जे आहे हे सुरू झालेलं आहे आणि त्यांनासुद्धा काही क्षणात त्यांच्या मोबाईलवरती सुंदर असा मेसेज येणार आहे ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणी खुश होणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराज.